आता पुढे एक मोठी बातमी आहे रोहित पवार यांनी दिलेल्या आव्हानाची। रोहित पवार यांनी अजित पवार यांना एक खुलं आव्हान दिलेलं आहे। तुम्ही तुमच्या भावंडांबद्दल माणसात येऊन सांगा, मग तुमची भावंड तुमच्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगतील, असं रोहित पवार यांनी अजित पवार यांना उद्देशून म्हटलंय। नुकतंच अजित पवार यांनी भावंड कधीच माझ्यासाठी प्रचाराला उतरली नाही, मात्र सध्या पायात भिंगरी बांधल्यासारखं ते बारामतीमध्ये फिरताय असं म्हटलेलं होतं। त्यांच्या याच वक्तव्यावरून रोहित पवार यांनी आता हे आव्हान दिलंय। माझ्या निवडणुकीत कधी माझी भावंड फिरली नाही राव, आता गर्रा 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 फिरायला लागली, पायाला भिंगरी बांधल्यासारखं। अरे तुमचा भाऊ होता तेव्हा तुम्हाला फिरावंसं नाही रे वाटलं, आणि आता उद्याच्याला मतदान झाल्यावर परत फिरायला जाणार आहे तुम्ही? तिथं परत अजित पवार आणि अजित पवारचेच कार्यकर्ते, दुसरं कुणी येणार नाही। हे नुसतं उद्घाटकेच आहे। ते कसं पावसाळ्यामध्ये छत्र्या उगवतात ना, तसल्या छत्र्या उगवल्यात की मतदान झालं की सगळ्या छत्र्या पार परदेशात हवाई सफर करायला जातील। सगळ्यांना तीच सवय आहे। तुमच्या मनामध्ये काय काय आहे, तुम्हाला काय काय माहिती आहे, तुम्ही एकदा बोलून दाखवा। नुसतं बोलण्यासाठी बोलणं हे योग्य नसतं। त्यांचे जे भावंड आहे, कोणी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतं, कोणी व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करतं, अशा पद्धतीने खोटं बोलून की या तुमच्या भावंडांनी काहीतरी चुकीचं केलं आहे हे जर तुम्ही लोकांमध्ये पसरवत असता तर चुकीचं आहे। मी उलट त्यांना चॅलेंज करतो की तुम्ही लोकात या आणि सांगा की काय तुमच्या भावंडांनी चुकीचं केलं, आणि तुम्ही एकदा ते सांगितल्यानंतर मग भावंड तुमच्याबद्दल बरेच काही गोष्टी सांगा।